काल एकच दिलासा देणारी बाब आम्हा सर्वच खासदारांना ऐकायला मिळाली की कालच्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी जलजीवन मिशन ही योजना पुढेही चालू राहणार आहे आणि केंद्र सरकारचा निधी यापूर्वी जसा देण्यात येत होता तेवढा दिला जाणार आहे अशी स्पष्टपणाची घोषणा त्यांनी केलेली आहे। त्याच्यामुळे आता जलजीवन योजना बंद होईल अशापैकी एक तऱ्हेचं भय संबंध राज्यामध्ये होतं, वेगवेगळ्या देशाच्या सुद्धा वेगवेगळ्या राज्यामध्ये होतं। त्याचं काल उत्तर अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये मिळालेलं आहे। जरूर आज राज्याला 6,500 कोटी रुपयाच्या जलजीवन कामाच्या झालेल्या कामांची बिलं द्यायची त्याची माहिती मिळाली। त्यामध्ये रत्नागिरी असेल, रायगडी असेल। आता ज्या वेळेला आज रात्रीच मी दिल्लीला जाणार आहे, उद्या राष्ट्रपती महोदयांच्या भाषणाच्या अभिभाषणाच्या आभार प्रदर्शनाचा ठराव उद्या आणि परवा आहे। त्यावेळेला सुद्धा मी माझ्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अर्थसंकल्पावरती सर्वसाधारण चर्चा ही 6 तारखेपासून सुरू होणार आहे। त्यावेळेला सुद्धा ही बाब प्रकर्षाने मी नक्की त्या ठिकाणी मांडेन आणि मग जलजीवनचा निधी हा आपल्या राज्याला मिळण्याचा प्रयत्न होईल। दुसरा एक महत्त्वाचा भाग की जलजीवन कार्यक्रमाअंतर्गत हर घर नल से जल अशी घोषणा ही नेहमी सातत्याने केंद्र सरकारने केली। मधल्या कालावधीमध्ये त्या घरगुती नळ कनेक्शनच्यासाठी निधी उपलब्ध नव्हता, तर 16 वित्त आयोगाअंतर्गत ग्रामपंचायतींनी निधी खर्च करावा अशा सूचना होत्या। आम्ही केंद्र सरकारकडे मागणी करू, कारण ही केंद्र सरकारची योजना आहे। त्यामुळे घर जोडणी प्रत्येक घराला करण्यासाठी लागणारा निधीसुद्धा हा भारत सरकारने त्या ठिकाणी उपलब्ध केला पाहिजे। एक आहे की ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्याच्यामध्ये केंद्राने काय काम करायचं आहे त्यांनी आखून दिलेलं आहे, राज्याने स्वतःच्या उत्पन्नात काय करायचं आहे ते दिलेलं आहे आणि केंद्र आणि राज्याने समन्वयाने संघराज्यात काय करायचं आहे ते दिलेलं आहे। या ज्या सगळ्या योजना आहेत या संघराज्याच्या कल्पनेमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आहेत। त्यामुळे केंद्र जेवढा निधी देईल तेवढा निधी राज्याने द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांच्याकडे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही नक्की करू। सर, मागच्या नियोजनमध्ये जे किती पैसे उरलेत आणि त्याचा सगळे खर्च झाले का? एक असं आहे की कालच जिल्हा नियोजन मंडळाला 20% निधी प्राप्त झाला। एकंदरीत 72 ते 75% निधी त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि उरलेला निधी हा नक्कीच त्या ठिकाणी मिळेल। खर्चाचं प्रमाण आम्ही पाहिलं तर ते कमी होतं, याचं कारण की गेल्या वर्षी लोकसभेची आचारसंहिता ही सुद्धा 24-25 या आर्थिक वर्षामध्ये आली, विधानसभेची आचारसंहितासुद्धा याच आर्थिक वर्षामध्ये आली। त्याच्यामुळे कामं मंजूर झाली, परंतु निविदा देऊन कार्यारंभ आदेश झाले नाहीत। पण ही सगळी कामं जिल्हा परिषदेकडे वर्ग केली जात असल्यामुळे हा निधी विफगत होत नाही। तो निधी आणखीन 1 वर्ष खर्च करण्याची अनुमती असते, त्यामुळे त्याचा परिणाम जिल्ह्याच्या निधीच्या उपलब्धतेवरती होणार। 25% निधी जो राहिलेला आहे तो आपल्याला राज्य सरकार देईल असं वाटतंय जिल्ह्याला? जिल्हा नियोजन मंडळाचा निधी, कारण मी एकेकाळी अर्थमंत्री होतो तोपर्यंत नॉन बजेटरी होता, आता ते बजेटमध्ये अंतर्भाव त्या ठिकाणी असल्याच्यामुळेच हा निधी मॅन्डेटरी आहे। त्यामुळे राज्यातल्या सर्व जिल्हा नियोजन मंडळाला जेवढा नियतव्यय गेल्या वर्षी मंजूर केला असेल तेवढा निधी 100% मिळेल। मग यावर्षी किती वाढीव निधी आपण मागितलाय जिल्हा नियोजन मध्ये? 860 कोटी मी सांगितलं मगाशी सुरुवातीला। हो, पण मागच्या वेळी किती होता? तो 360 कोटी होता। आता आपण 211 आलाय, 360 मंजूर झालाय, त्यामुळे 360 येणारच। आणि या वर्षी आपण मागितलेला आहे, पण मागितलेल्या प्रमाणामध्ये मिळतं अशातला का भाग नाही। जेवढा निधी अर्थमंत्री संबंध बजेटमधून जिल्हा नियोजनासाठी उपलब्ध करतात राज्यात, त्याच्या भागिले जिल्ह्यांमध्ये ते वाटला जात असतो। त्यालाही काही निकष आहेत, लोकसंख्ये निकष आहे, इतर काही निकष आहेत। त्या निकषाच्या आधारित कोकणाला नेहमी झुकतमाप अजितदादांनी दिले, यावेळेला सुद्धा मिळेल। पण जिल्ह्यात विविध महत्त्वाचे प्रश्न आहेत, जिल्हा परिषदेचे असतील, आरोग्य असतील, रस्त्याच्या बाबतीत असतील, ते जिल्हा नियोजन मधून त्याची कारवाई होते की नाही? आज आराखड्यावरती चर्चा झाली। आज काही बाबींच्या बाबतीमध्ये जिल्हा प्रशासनाकडून म्हणजे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून
कामाच्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये काही भावना विधानसभा सदस्यांनी व्यक्त केल्या, मी व्यक्त केल्या. त्याच्यामध्ये आता दुरुस्ती करण्याचं सूचना पालकमंत्र्यांनी दिल्यात. पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याचं आज ठरलेलं आहे. जिल्हा परिषदेचा अनुभव बघता जिल्हा परिषदेकडे 2 वर्ष खर्च करायला मुदत असते. जलजल सुविधा असतील किंवा इतर त्या तिकडे वर्ग केले जातात, परंतु ते तिकडे वर्ग करून 100% निधी खर्च केला असं जाहीर केलं जातं आणि त्यांच्याकडचं कामाची पद्धतनी वेळेनुसार कामं होत नाही. ते तुमचं म्हणणं बरोबर, कारण त्यांना 2 वर्षाची मुदत असते. त्यामुळे शेवटच्या क्षणाला काय करतं प्रशासन, बा उरलेत ना, लॅब्स होऊ नयेत म्हणून ते तिकडे वर्ग करून मोकळे होतात. ही अडचण मोठी आहे गेल्या काय. ही अडचण नाही, ही त्या जिल्ह्याचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांनी निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधी केलेली एक व्यवस्था आहे. कारण राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्पीय तरतूद झालेल्या ज्या निधी असतो तो त्या विभागाने 31 मार्चला खर्च केला नाही तर तो निधी विफगत होतो. आणि म्हणून जिल्हा परिषदेला किंवा नगरपालिकेला अधिक 1 वर्ष खर्च करण्याची मुभा असल्यामुळे ती आपल्या बजेटरी याच्यामध्येच कामकाजामध्येच अंतर्भाव असल्यामुळे आपण ती पद्धती स्वीकारतो, कारण जिल्ह्याचं नुकसान होऊ नये म्हणून. फक्त एक गोष्ट कटाक्षाने आम्हाला पाहावी लागेल की जिल्हा परिषदेकडे जी कामं वर्ग होतात त्याचा दर्जा राखला गेला पाहिजे, त्याची गुणवत्ता राखली गेली पाहिजे आणि ती कामं 2 वर्षाच्या आत झाली पाहिजेत. यासाठी आम्ही सतर्क होऊन चर्चा करतो. सर, गेल्या वर्षी 360 कोटी म्हणताय, त्यातले अर्धे पैसेच आलेत, म्हणजे 210 कोटी आलेत, अजून 100 कोटी तर यायचेच आहेत. या वर्षी तुम्ही 800 कोटी घेत म्हणताय, 500 कोटी वाढीव घेत आहेत. या दृष्टीने ते तुम्हाला अगदी 100% खात्री आहे की एवढं सरकार देईल? भले तेवढे झालेले आहेत तेवढे तरी आपले देतात का पैसे? एक असं आहे की मी अर्थमंत्री आलो त्यावेळेला 2010 सालामध्ये वार्षिक नियोजनाअंतर्गत राज्याला 1800 कोटी रुपये मिळत होते. 2010 सालामध्ये मी 1800ची रक्कम 4000 कोटीवरती नेली. आता ती रक्कम दरवर्षी अजितदादा नंतर 8-9 वर्ष अर्थमंत्री राहिले, मधल्या कालावधीमध्ये मुनगंटीवार राहिले, त्या अर्थमंत्र्यांनी बऱ्यापैकी रक्कम ती वाढवत नेली. ही रक्कम नक्की वाढली जाते. प्रत्येक जिल्हा आपापल्या पद्धतीने अधिक रक्कम मिळावी असं लोकप्रतिनिधी मागणी करत असतात. सरकार तेवढी सगळी 100% मागणी मान्य करतं असं नाही, पण आपल्याला वाढीव मागणी नक्की मान्य होते आणि आत्तापर्यंत झालेली आहे. आणि विश्वास देतो की राज्यात आज राज्याच्या स्थापनेनंतर इतक्या प्रचंड बहुमत कुठल्याही राजकीय एका पक्षाला मिळालं नव्हतं, ते आज महायुतीला मिळालेलं आहे. हे महायुतीचं सरकार राज्याच्या कल्याणासाठी विकासासाठी कटिबद्ध आहे. तर आम्हाला वाढीव निधी 100% मिळेल. सर, घरकुल योजनेचा काही आढावा घेतलाय का? लोकांना, लाभार्थ्यांना घरकुलचे काही पैसे मिळत नाहीयेत किंवा नवीन मंजुऱ्या मिळत नाहीयेत, आज आढावा घेता आला नाही, परंतु दिशा कमिटीमध्ये त्याचा आढावा घेण्याचा अधिकार दिशा समितीचा अध्यक्ष म्हणून मला आहे. मी त्यावेळेला आढावा घेतला. काही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नागरी आणि ग्रामीण भागातल्या निधीची मागणी केली गेली. मधल्या कालावधीमध्ये राज्य सरकारच्याकडे मी विचारणा केली असताना भारत सरकारच्याकडे त्यांनी ती मागणी पाठवलेली आहे. आता सोमवार मंगळवार दिल्लीमध्ये असेल त्यावेळेला त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटून तो निधी राज्याला पाठवण्याचा प्रयत्न केला जाईल. राज्याला आला की तो आपल्या जिल्ह्याला येईल. सर, शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी विधान केलेलं होतं की दोन्ही शिवसेनेने एकत्र आलं पाहिजे, शिंदे आणि ठाकरे यांनी. नंतर त्यांनी इकडून देखील घेतला. काय ते मला माहीत नाही, कारण शेवटी 2 पक्षांनी एकत्र यावं की न यावं त्या 2 पक्षाचा अंतर्गत भाग आहे. आणि संजय शिरसाट एक शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत, राज्याचे मंत्री आहेत, ते स्पोक्सपर्सन पण आहेत, प्रवक्ते आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका पक्षाची भूमिका आहे किंवा कसं याच्याबद्दल एकनाथराव शिंदे किंवा शिवसेनेचे नेते सांगू शकतात. रायगडच्या पालकमंत्री पदाची त्यावर स्थगिती आलेली आहे आणि शिवसेनेने देखील त्यावरती स्ट्रॉंग असा दावा केलेला आहे. तुमच्याकडूनही दावा आहे? नाही, राज्याचे मुख्यमंत्री प्रकल्प आहेत. मधल्या कालावधीमध्ये डावोसला या राज्यात परकीय गुंतवणूक आणण्यासाठी ते गेले होते. 15 लाख कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचे करार करून मुख्यमंत्री महोदय आले. मुख्यमंत्री आता राज्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बसून जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल आणि तो मान्य करावा. सर, आदितीताई रायगडच्या पालकमंत्रीच राहणार पुढे भविष्यात? मला माहित नाही ना, मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे मुख्यमंत्री. सर, याला किती दिवस मीटिंग मध्ये हे ठरवलं जाणार आहे? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ती जबाबदारी जाणार आहे.
असं एकंदरीत चर्चा आहे. काय मला माहीत नाही, कारण हा अधिकार सरकारचा आहे. त्यामुळे सरकारचे प्रमुख या नात्याने देवेंद्रजी आणि दोन्ही पक्षाचे प्रमुख या नात्याने दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि अजितदादा या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसून लवकरात लवकर निर्णय घेतील. सर हा फक्त रायगड पुरता सीमित निर्णय नाही, तर नाशिकचा सुद्धा निर्णय आहे. त्यामुळे तो एकत्रितपणे लवकर होईल. विरोधक म्हणतात की पालकमंत्री सुद्धा नियुक्त करू शकत नाही महाविकास आघाडीचं सरकार. पालकमंत्री नसेल तर जिल्ह्याचा विकास कन्फर्म कुठले पालकमंत्री आहेत? हे महायुतीचं सरकार आहे, महाविकास आघाडीचं नाही. एक भाग आरोप केला असेल तो महाविकास आघाडीच्या कुठल्या तरी एखाद्या घटक पक्षाने केला असेल, कारण ज्यांना सत्तेपासून लोकांनी झिटकारलंय, नाकारलंय. आधी 20च्या आत प्रत्येकाच्या जागा आल्यात. पहिल्यांदाच विरोधी पक्षनेता राज्यात नाही, ही स्थिती त्यांच्यावरती आली. त्याच्यामुळे त्यांना टीका जरूर करण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये आहे. टीका त्यांनी जरूर करावी. आणि ही बाब खरी आहे की 2 पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला त्या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली आहे. योग्य तो निर्णय मी मग सांगितलं की मुख्यमंत्री लवकरात लवकर घेतील. पण याला वेळ किती लागेल सर? मुख्यमंत्र्यांना माहिती, दोन्ही उपमुख्यमंत्री बिझी आहेत सांगतील. का? साहेब त्या विषयावरून एवढ्या टोकाला एकमेकांवर टीका करणं हे कितपत योग्य आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मी सतत म्हणतात की आम्ही एका संस्कृतीमध्ये वावरलेलो आहोत. माझ्या पक्षाकडनं कधीही टोकाची टीका केली गेली नाही. या उलट संयमी भूमिका घेतली की मुख्यमंत्री महोदय परकीय गुंतवणूक आणण्यासाठी देशाच्या बाहेर गेलेत. ते आल्याच्यानंतर या संदर्भातला निर्णय घेतील. मला असं वाटतं की आता मुख्यमंत्री आले, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, लवकरात लवकर या विषयावर निर्णय होईल. आता आपण दुसऱ्या विषयाकडे राज्यातल्या कुठल्याच जिल्ह्यात असा आरोप नाही केला जाते. फक्त सुनील तटकरेंचा जिल्हा आहे किंवा तुम्ही नेते आहेत राष्ट्रवादीचे म्हणून टार्गेट केलं जाते. दगड फक्त फळे येणाऱ्या झाडालाच मारला जात असतं. म्हणजे आपल्याकडे फळं भरपूर आहेत. असं निसर्गाचा नियम म्हणतो, माझा नाही. निसर्गाचा नियम असं म्हणतं की दगड कुठं मारली जातात तर जिथे फळं येतात ते लावा. तुम्ही जो प्रश्न विचारलात त्याला अनुषंग माझं ते उत्तर आहे. त्याच्यातला वेगळा अनवर्थ आहे, कृपया काढू नये. आता हा विषय संपला, दुसरा विषय असेल महत्वाचा तर बोलावं. असं म्हटलेलं आहे खेड आणि मंडळींमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी माझं काम केलेलं नाही, योगेश कुमारचं काम केलेलं नाही, त्यामुळे संदर्भातली लेखी तक्रार आपण तुमच्याकडे करणार आहोत. काय उत्तर असेल? माझ्याकडे ज्यावेळेला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम तक्रार करतील त्यावेळेला जरूर त्याची माहिती मी घेईन. कारण तो सगळा विभाग दापोली, खेड, मंडणगड, गुहागर हा माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. त्यामुळे जरूर रामदासभाईने लवकरात लवकर ते पत्र द्यावं. त्याचं मी अवलोकनही करेन, मी माहिती घेईन. काय काय घडलं लोकसभेला, काय काय घडलं विधानसभेला, त्या दृष्टिकोनातून आमच्या दोघांचे संबंध उत्तम असल्यामुळे आम्ही चर्चा करू. राज ठाकरे साहेबांनी एक आरोप केलाय सर, केंद्रात आहात, केंद्रात वावरत आहे, म्हणजे असं झालंय की आज सकाळी जी संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स झाली त्यांनी असं म्हटलं की एकनाथ शिंदे नाराज आहेत, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं पटत नाहीये आणि त्यांच्यावरती केंद्रातून काही म्हणजे ज्या संस्था आहेत त्यांच्या मार्फत नजर ठेवली जाते. एक्झॅक्टली काय सुरू आहे? का झालं की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या वेळेला यशामुळे महाविकास आघाडीमधले किमान 10 जण मुख्यमंत्री पदाचं वाशिंग बांधून तयार झाले होते आणि महाराष्ट्रातल्या जनतेने तर इतक्या मोठ्या प्रमाणावरती नाकारलं. त्या नैराश्यातून अजूनही संजय राऊत किंवा महाविकास आघाडीचे नेते बाहेर आलेले आहेत. थोडासा परिणाम मनस्थितीवरती जो झाला आहे त्या मनस्थितीवरच्या परिणामाचं द्योतक म्हणजे आजचं विधान संजय राऊतांचं आहे. यापेक्षा वेगळं संजय राऊतांच्या म्हणण्याला आम्ही कधी काय फारसा अर्थ नसतो. सर राज ठाकरेंचा आरोप आहे की तुम्ही आता म्हणजे अनेक इनकमिंग आउटगोईंगच्या ज्या काही चर्चा सुरू होत्या विधानसभेपूर्वी पण आता इनकमिंग दिसतंय तुमच्याकडे आणि त्यापैकी एक नाव जे आहे ते संजीव राजे निंबाळकर यांचं. सो त्यांचा काही पक्षप्रवेश वगैरे होतोय का? तुम्ही नाकारण्यापेक्षा कोर मेंबर्स पैकी एक आहात, प्रमुख मेंबर्स पैकी एक आहात, काय चर्चा चालू आहे? मी मेंबरपैकी एक ना, मी प्रदेशाध्यक्ष आहे. माझ्यासोबत मेंबर असतात, मी प्रदेशाध्यक्ष आहे. त्यामुळे थोडीशी दुरुस्ती केली मी त्याच्यामध्ये. एक मधल्या कालावधीमध्ये रामराजे नाईक निंबाळकर, संजयराजे निंबाळकर हे दादांना भेटले, त्यांनी काय त्यांच्यावरती चर्चा केली पण या संदर्भातला काही निर्णय झाला नाही. कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेलाच संजीवराजे असतील यांना सगळ्यांनीच पवारसाहेबांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. ते गेल्याच्या नंतरसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावरती आमचा विधानसभा सदस्य त्या ठिकाणी निर्वाचित झालेला आहे. त्यामुळे फलटणमधले आमचे सहकारी असतील, साताऱ्याचे आमचे मंत्री मकरंदाबा असतील, आमचे तिथले राज्यसभा सदस्य नितीन पाटील असतील, जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष असतील, या सर्वांशी आम्ही चर्चा करू
आणि योग्य तो निर्णय योग्य वेळ घेऊ. पण आता इनकमिंग चांद्यापासून बांद्यापर्यंत जोरात आहे. सर, राज ठाकरेंनी एक आरोप केलाय 74 लाख मतं संध्याकाळी 5 ते 6 मध्ये गपला केला गेला, ती अचानक वाढली गेली, नेमकं काय आहे ते? लोकसभेला वाढली होती ती त्यांच्या पदरात पडली, तेव्हा ती योग्य होती. आता वाढलेले आयोग आहेत, विमानस्क परिस्थितीमध्ये गेलेली माणसं बेछूट आरोप करतात, पण आता त्यांचं स्वास्थ्य हरपलेलं आहे. साहेब, तुमच्या तालुक्याचा मंडणगडचा जिल्हा वेगळा निर्मितीची एक चर्चा आहे. तुमच्या मतदारसंघातच बरेचसे भाग नवीन निर्मिती जिल्ह्यासाठी जाणार आहे, काय नेमका? या सगळ्या चर्चा आहेत. जिल्हा निर्मितीचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारच्या समोर नाही असं सरकारच्या काही प्रतिनिधींच्या जवळ चर्चा केल्यात असताना मला कळलं. मंडणगड जिल्हा रत्नागिरीतच राहणार, कारण तिथल्या लोकांना रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालयात येण्यासाठी 1 दिवस पूर्ण जातो. मग त्या पायाभूत किंवा नागरी सुविधा त्यांना कधी उपलब्ध होणार? एक असं आहे की पायाभूत सुविधा आजही उपलब्ध होतातच आहे. व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्याचं विभाजन व्हावं अशी मागणी नेहमीच असते. एकेकाळी आपला संबंध रत्नागिरी जिल्हा मंडणगडपासून ते सावंतवाडीपर्यंत होता. अंतुलेसाहेब असताना किंवा त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा जिल्ह्याचं विभाजन झालं. काही नवीन तालुकेसुद्धा अस्तित्वात आले. एक जिल्हा नवीन निर्माण करायचं झालं तर जवळपास 1400 कोटी रुपये लागतात. राज्य सरकार या संदर्भातला योग्य वेळी निर्णय घेईल, त्यावेळेला मंडणगड आणि तो संबंध जो पट्टा आहे त्यांना कुठे नेमकं न्याय मिळू शकेल त्याचा विचार त्यावेळेचे सत्ताधारी नक्की करतील. मी पण खासदार आहे, मी त्या विषयावरती योग्य वेळेला चर्चा करेन. केंद्र सरकारकडनं कोकणाला पर्यटनाच्या बाबतीत आपण मागायचं काय आपल्यासमोर काही आहे, डोळ्यासमोर काय आहे का? कारण त्याच्यातनंच आपल्याला त्यांनी या बाबतीमध्ये काही योजना जाहीर केल्या. मी काल पूर्णपणाने अर्थसंकल्पाचं अवलोकन करू शकलो नाही. आज रात्री मी दिल्लीला जाईन. उद्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या वरती थँक्स ऑफ मोशन म्हणजे त्यांचा आभार मानण्याचा प्रस्ताव आहे. 2 दिवस त्यामध्ये जातील. पण कोकणामध्ये या संबंध बजेटच्या माध्यमातून आपल्याला नेमकं काय करता येईल, मच्छीमारांच्यासाठी काय करता येईल, जलवाहतुकीसाठी काय करता येईल, पायाभूत सुविधांसाठी काय करता येईल, पर्यटनासाठी काय करता येईल, याचं नक्कीच अवलोकन करून ज्या वेळेला जनरल बजेटवरती चर्चा होईल त्यावेळेला पण मी मांडीन. आणि ज्या ज्या वेळेला विशिष्ट विभागांची चर्चा असते त्या वेळेला विभागाच्या मार्फत केंद्र सरकारच्या विशिष्ट विभागाच्या मार्फत काय आपल्याला आणता येईल त्याचाही आम्ही पाठपुरावा. अर्थसंकल्प मांडला ना, त्याच्यामध्ये 12 लाख पर्यंत आयकर मर्यादा वाढवली, पण दुसऱ्या बाजूला नवीन धोरण इन्कम टॅक्स आणायचा असंही त्याने आपल्या भारतात सांगितलं. म्हणजे ह्या 2 नेमक्या विषय सर्वसामान्यांच्या आपण गल्लत करता. जी सवलत घोषित केली ती केलीच. त्यांनी इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये काही बदल आणणार आहोत असं त्यांनी सांगितलं. ॲक्टमध्ये बदल आणला याचा अर्थ काल घोषित केलेले बदल जाईल असं म्हणणं म्हणजे चुकीचं आहे. नाही, आपण चुकीचं बोलता आहात. त्यांनी काल जे सवलत दिली ती कायम राहणार आहे. ॲक्ट जो वर्षानुवर्षाचा असतो त्याच्यात अनेक कायद्यात ॲक्ट म्हणजे कायदा आणि रूल्स म्हणजे प्रत्येक कायद्याअंतर्गत नियम, अशी 2 पद्धती आहेत. ना कोट नियम नाही, नियम. ॲक्ट म्हणजे कायदा. ॲक्ट इज ॲक्ट आणि रूल्स फ्रेम अंडर द ॲक्ट. दिस इज द सेट लॉ ऑफ दिस इंडियन कॉन्स्टिट्यूशन. दॅट इज नॉट, देर इज नो एनी क्वेश्चन ऑफ दॅट. त्यामुळे त्यांनी काल मांडत असताना कर सवलत दिली ते कायम राहणार, पण कायद्यामध्ये काहीसा बदल करणं त्यांना अभिप्रेत आहे. तो ते मांडल्याचे तर आपल्याला कळेल. पण कायद्याचा बदल केंद्र सरकारच करतं ना, म्हणजे केंद्र सरकारच्या पटलावर येऊनच कायद्यात बदल केले जातात ना. नक्कीच. आणि सर, मुंबई गोवा महामार्ग 2027 पर्यंत होईल असं म्हटलं जात आहे. एक असं आहे की गेले अनेक वर्ष मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रखडला हे आम्ही कधी नाकारलं नाही. त्याची कारणंही अनेक आहेत. त्याचाही सतत पाठपुरावा लोकप्रतिनिधीने प्रत्येकाने आपापल्या स्तरावरती त्या ठिकाणी केला. बऱ्यापैकी काम पूर्णत्वास गेलं आहे, पण जे काम राहिलं आहे ते राहणं योग्य नव्हतं असं आमच्या सर्वांचं स्पष्ट मत आहे. त्या कामाला गती देत काही भूसंपादनाचे प्रश्न आहेत, काही वन खात्याच्या बाबी त्या ठिकाणी आहेत. कोकणामध्ये पडणारं पर्जन्यमान आणि तयार करण्यात आलेला आराखडा याच्या विसंगतीमुळे काही प्रश्न निर्माण होतात, जसं परशुराम घाटामध्ये झाला. त्याच्यावरती कसा मार्ग काढता येईल त्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण गडकरी साहेबांच्या माध्यमातून करतो. पण वाढीव पैसा कुठून आणणार सर एवढा? गॅस आणि पॉवर प्रकल्प त्या संदर्भात तुम्ही अनेक वेळा बैठका घेतल्या. या संदर्भात त्या पुन्हा कंपनीला उचित मिळवण्यासाठी ते गॅस कमी दरामध्ये स्वस्त दरामध्ये देणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने काय प्रयत्न? एक बाब अशी आहे की हा एक धोरणात्मक विषय आहे.
भारत सरकारच्या गेलच्या माध्यमातून दिला जाणारा गॅस त्याचा एक दर नक्की आहे. RGPPL ही सुद्धा कंपनी काही स्टेक्स बँकांचे आहे, काही स्टेक राज्य सरकारचा आहे, काही स्टेक भारत सरकारचा आहे आणि त्याच्यामुळे याच्यातून गॅसच्याद्वारा विजेचे जे उत्पादन होत आहे ते काही प्रमाणामध्ये योग्य होऊ शकतं. त्यासाठी एकदा प्रयत्न नक्की करावे लागतील. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करेन, कारण त्यांच्याकडे ऊर्जा विभाग आहे, की त्यांनी केंद्र पातळीवरती बोलावं. त्यावेळेला त्या विभागाचा खासदार म्हणून मी पण त्यावेळेला उपस्थित असेल. सर, एक प्रश्न पासपोर्ट कार्यालयाच्या संदर्भात मंडणगडातील लोकांना राजापूरला पासपोर्ट कार्यालयासाठी यावं लागतं, तर त्यांची काही लोकांची चिपळूण दापोली खेडची मागणी आहे की चिपळूणमध्ये कार्यालय व्हावं. खासदार म्हणून आपण काय करणार? शेवटी पासपोर्ट कार्यालयाचं विकेंद्रीकरण होणं आवश्यक आहे, कारण अलीकडच्या कालावधीमध्ये विदेशामध्ये व्यवसायाच्या नोकरीच्या निमित्ताने जाणाऱ्यांची संख्या खूप आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा जाणाऱ्यांची संख्या आहे. त्यामुळे माझा स्वतःचा त्या बाबतीमध्ये प्रयत्न राहील. सागरी महामार्गाचा कुठलाच अपडेट तुमच्याकडनं रायगडमधला पासपोर्ट केला? सागरी महामार्गावरचा रेबस करंजा, साळाव खाडीवरचा पूल, आगरदांडा ते तुरबाडी, बागमांडा ते बाणकोट, केळची या सगळ्या खाडीवरच्या पुलाच्या निविदा, एकंदर 9 पुलावरच्या निविदा निघालेल्या आहेत. या पुलांची बांधकामं आता 15-20 दिवसामध्ये सुरू होतील. 18 महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि त्याच वेळेला सागरी महामार्गाची पुनर्बांधणी आणि पुनर्आखणी ही सुद्धा जवळपास बऱ्यापैकी झालेली आहे. ती सुद्धा फेज वाईज केली जाईल. माझा स्वतःचा प्रयत्न आहे की एकाच वेळेला हे सगळे टप्पे त्या ठिकाणी केले जावे. MSRDCला ते काम राज्य सरकारने दिलेलं आहे. MSRDC हे कॉर्पोरेशन कर्ज उभारू शकतं अशी त्या कायद्यामध्ये तरतूद असल्यामुळे जायका किंवा तत्सम असलेल्या या संस्था आहेत की ज्या अतिशय अल्प दराने कर्ज देतात. अटल सेतूसाठी सुद्धा जायकाच्या मार्फत कर्ज मिळालं, तसं कर्ज मिळून या काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं असा आमचा प्रयत्न राहील. सर, एक जिल्हा एक खासदार असं काय भविष्यात होणार आहे का? एक आपण पाहिलं असेल की केंद्र सरकारने या देशाच्या इतिहासात एक महत्त्वाकांक्षी कायदा गेल्या वेळेला केला. 33% महिलांना आरक्षण दिलं. त्यावेळेला त्यांनी घोषित केलं की देशातील घटना अस्तित्वात आल्यापासून संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून 52 सालापासून लोकसभा निवडणुका झाल्या, त्यावेळेपासून निर्धारित असलेली संख्या वाढली नाही. आता 33% महिला ज्या काय खासदार होतील तेवढी संख्या वाढवण्याचं केंद्र सरकारने नक्की केले. 2026मध्ये सेन्सेस होईल, त्यावेळेला डिलिमिटेशन कमिटी बसेल, त्यावेळेला आपोआपच परिसीमन रेखा, म्हणजे जसं पूर्वी रायगड होतं, कुलाबा मतदारसंघ होता, रत्नागिरीमध्ये त्यावेळेला फक्त महाड आलं होतं आणि हा सगळा पट्टा राजापूर लोकसभा मतदारसंघात होता. 2009च्या डिलिमिटेशनच्या नंतर वेगळा मतदारसंघ अस्तित्वात आले. आता नवीन जे होईल त्यावेळेला मतदारसंघ वाढतील, त्याला एक जिल्हा एक खासदार असं होईल की नाही ते मला आज सांगता येणार नाही. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस निश्चित एकत्र होण्याचे एकंदर मला तरी आज तशी काही शक्यता वाटत नाही. झालं तर तुम्हाला आनंद होईल. एक बाब अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजितदादांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीच्या माध्यमातून बहुमताने NDAमध्ये जाण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला. ते मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं केंद्रातलं सरकार असेल, राज्यातलं महायुतीचं सरकार देवधरीच्या नेतृत्वाखालचं असेल, या सरकारमध्ये सहभागी होण्याचा आम्ही निर्णय घेतल्याच्या नंतर राज्यातल्या जनतेने आमच्या निर्णयावरती लोकशाहीच्या माध्यमातून शिक्कामोर्तब केलं आहे आणि आमचा निर्णय ठाम आहे NDAसोबत राहण्याचा. या निर्णयाची ज्यांना पुकार असेल ती मंडळी काय निर्णय घेतील ते त्यावेळेला विषय राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.